हो सर. बघा तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे रोज सांगितल्याप्रमाणे काय करायचं, तुम्हाला तुमच्या बुकामध्ये याची तारीख, वार, डेट सर्व टाइम टेबल टाकायचं आहे. टाइम टाकल्यानंतर तुमचा एम तुमच्या बुकामध्ये नोट डाऊन करायचा आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे टाकलंच असेल. ठीक आहे. तर सर्वांना माहिती आहे आपल्या चॅप्टर जे चालू होतं हाईट अँड डिस्टन्स, त्रिकोणमिती, याला असं म्हटलं जातं आपल्या दुसऱ्या लँग्वेज मध्ये, म्हणजे तुमच्या 10व्या वर्गामध्ये त्रिकोणमिती म्हणून या चॅप्टरचं नाव आहे. पण तुमच्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला याचं नाव आहे हाईट अँड डिस्टन्स. आणि ह्या हाईट अँड डिस्टन्स मध्ये जास्त करून जो वापर केला जातो आपण तो म्हणजे काटकोन त्रिकोणाचा. आणि काटकोन त्रिकोणामध्ये ज्याचा वापर केला जातो ते म्हणजे पायथागोरस थेरम, आणि सोबत म्हणजे दुसरं म्हणजे ट्रिप्लेट, ज्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. ठीक आहे. तर सर्व तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा याचा वापर केला जातो. सोबतच तुम्हाला सर्व टेबल, फॉर्म्युले, एक्झाम्पलचा वापर करून कसे फॉर्म्युले काढायचे हे सुद्धा शिकवलं, आणि कशा प्रकारे टेबल बनवायचा हे सुद्धा शिकवलं, आणि भरपूर सारे एक्झाम्पल सुद्धा तुमचे मी प्रॅक्टिस करून घेतले. बरोबर. तर तुम्हाला ते दिसतच असेल. आणि काल आपण काही प्रॉब्लेम सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवले सुद्धा. त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आज आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर, एक मिनिट बस. क्वेश्चन नंबर तर लिहा. प्रश्न खूप साधा आणि सिंपल आहे. बघू याचं उत्तर कोण पटकन सांगते. लिहा. जर साइन थिटा बरोबर 11/61, पहा सर्व लक्ष ठेवा, तर कोसेक थिटा बरोबर किती? ऑप्शन ए 60/61, ऑप्शन बी 60/11, ऑप्शन सी 11/61 आणि ऑप्शन डी 61/11. सांगा उत्तर पटकन. उत्तर सांगा. ऑप्शन बी. ऑप्शन त्याच्या ऑपोजिट. याच्या अपोजिट. ऑप्शन कोणते येणार मग? डी. डी. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं का सर्वांना? होय. तालुका वरोडा, जिल्हा चंद्रपूर. साइन थिटाच्या विरुद्ध कोसेक थिटा होते. थिटा सारखाच आहे. दोन्ही ठिकाणी थिटा सारखा आहे. तुम्हाला माहित आहे साइन थिटाची व्हॅल्यू दिली आहे 11/61. याच्या उलट करा. याच्या उलट केलं तर काय होणार? 61/11. कारण की तुम्हाला साइन थिटा म्हणजे माहित आहे समोरील बाजू भागीला कर्ण होते, आणि कोसेक थिटा म्हणजे काय होते? कर्ण भागीला समोरील बाजू. ठीक आहे. समजलं का? चालू का समोर? मग पटकन काऊन नाही उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी? कन्फ्युज झाले? हो सर. पण पटकन उत्तर काऊन नाही दिलं? मला हे म्हणायचं आहे. नाही सर. नाही सर, लिहत होतो. असं असं. आणि बघा बाकीचे ग्रुपमध्ये आपले 16-17 लोक आहे आणि फक्त 11 लोक बघत आहेत. आणि बाकी सर्वांनी स्टेटस वगैरे ठेवला का नाही माहित नाही. ठेवा थोडस, पहा तुम्हाला इच्छा वाटत असेल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. ब्रेक होत आहे आवाज. आवाज ब्रेक होत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ओके, एक मिनिट बस, एक मिनिट. आता आवाज येत आहे का क्लिअर? सांगून द्या. आवाज क्लिअर आहे ना? हो सर. ओके. हो सर, क्लिअर आहे. रेल्वे चालली, रेल्वे चालली रे. जाऊ द्या सर. तर tan A ची किंमत काढा. ऑप्शन ए 25/24, ऑप्शन बी 7/24, ऑप्शन सी 25/7 आणि ऑप्शन डी 24/7. सांगा पटकन, घ्या उत्तर काढा पटकन. सोडवा. सर डी. ऑप्शन डी. कोणाचा ऑप्शन डी आहे? नाव सांगा. मानसीचा आहे, स्नेहलचा आहे, कुणाचा आहे ऑप्शन डी? नाही माहित. माझं नाही. रुची काल कुठे गेली ग? सानिया पण काल कुठे गेलती? कुठे गेलत्या बेटा तुम्ही काल? सर मी काल होती. होती का? बरं. चला सांगा लवकर. सर.
डी म्हणजे जोशीला बोलताय का? स्नेहल का कोण? स्नेहल. ओके, स्नेहल सांगत आहे सर डी आन्सर यायला पाहिजे. हा, डी आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, बघा सोपं उदाहरण आहे बाबू, जास्त डोकं लावायचं काम नाही. तुम्हाला टॅन थीटाची टॅन ए ची व्हॅल्यू करायची आहे. इथं ए आहे, इथं ए आहे. झालं, इथूनच सॉल्व्ह होते बघा. 24 साइन ए वजा 7 कॉस ए बरोबर 0. इंडिया पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करा, त्याला तिकडे पाठवून द्या. तर काय होणार हे 24 साइन ए बरोबर हा वजा आहे तिकडे गेलो का ना अधिक 7a. आणि तुम्हाला पाहिजे काय पाहिजे? ए बापू इकडे पाय, हे त्याने पाहिजे. त्याने म्हणजे काय होते रे, शिकवलंय मी तुम्हाला, साइन ए भागेला कॉस ए होणार की नाही? त्याने म्हणजे काय होते, साइन भागेला कॉस शिकवलं मी तुम्हाला. तर बस या साइनच्या खाली या कॉसला पाठवून द्या, म्हणजे साइन ए भागेला कॉस आहे. बघा असे सोपे प्रश्न येतात परीक्षेला. तर हे 24चं काम नाही सर, 24 ला इकडे पाठवा, म्हणजे 7च्या खाली 24 गेले म्हणजे उत्तर आलं असतं 7 भागेला 24, म्हणजे ऑप्शन बी आलं असतं. समजलं का? होय तालुका. इथं असं लिहायची काही गरज राहणार नाही, समोरची बाजू भागेला लगतची बाजू, कारण की तुम्हाला डायरेक्ट भेटत आहे की साइन ए भागेला कॉस ए म्हटलं तर तुम्हाला माहित आहे काय होते टॅन ए, आणि टॅन ए बरोबर आलं असतं मग 7 भागेला 24. क्लिअर आहे? हो सर. तालुका समोर, तालुका वडोदरा. चला झालं का सर्वांचं? झालं. नेक्स्ट. हो. पुढीलपैकी कोणत्या आवाज पर्यायाची आहे? कॉट वर्ग थीटा माइनस कोसेक वर्ग थीटा, ऑप्शन बी कोसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा, ऑप्शन सी कोसेक वर्ग थीटा अधिक कॉट वर्ग थीटा, आणि ऑप्शन डी टॅन वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. सांगा कोणते येणार आहे आन्सर? काय म्हणते प्रश्न? पुढीलपैकी कोणत्या पर्यायाची किंमत ए काय म्हणते, म्हणजे खाली जे पर्याय दिले आहे त्याच्यापैकी कोणाची किंमत एक असायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? कोणाची किंमत एक असायला पाहिजे? हा बोला. कॉस थीटाची. कॉस थीटाची सर. ऑप्शन कोणता येणार? ए येणार, बी येणार, सी येणार, डी येणार? बोला पटकन बोला, ऑप्शन कोणता येणार? सी. ऑप्शन सी. पुन्हा हा बोला. ऑप्शन बी. बी सर, बी. कोसेक 6. ऑप्शन बी. पुन्हा बघा मित्रांनो, तुम्हाला हेक्झॅगॉन सांगितलं होतं मी, एवढं सांगूनही तुम्ही चुकत असाल तर मग काय करू मी? ठीक आहे, या पोरीचा आवाज कसा पहा इकडे पहा, लक्ष ठेवा. 1 2 3 4 5 आणि 6 हेक्झॅगॉन करा असा बरोबर, लक्ष ठेवा. इकडे पहा रे. हो. आणि तुम्हाला एवढं सांगूनही तुम्ही चुकवला. साइन थीटा इथं काय होतं? कॉस थीटा, कॉस कॉट थीटा, कोसेक थीटा, इथं काय होतं? सेक थीटा, आणि इथे थीटा. आणि तुम्हाला हा एवढं सांगून जर तुम्ही जर चुकवला म्हणजे मी शिकवणारा मूर्ख, आणि सर्व असं जोडायचं सांगितलं तुम्हाला, आणि मधामध्ये काय असते? एक असते, बरोबर ना? मधामध्ये काय असते? एक असते. किती ट्रायंगल घ्यायचे? हा एक ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल, आणि हा तिसरा ट्रायंगल, बरोबर. आणि याच्यामध्ये लावायचा ॲरो घुमवायचा. ॲरो जर असा घुमवला, पहा इकडं, ॲरो जर असा घुमवला
इथं जर व्यवस्थित बघितलं तुम्ही तर सर्व साईड निगेटिव्ह इकडे पहा रे, सर्व साईड निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह वजाचं चिन्ह आहे. म्हणजे इथं arrow ला अँटी क्लॉकवाईज घुमवू की क्लॉकवाईज घुमवू, असा घुमवू की असा घुमवू. तर तुम्हाला सांगितलं होतं क्लॉकवाईज जर घुमवलं तर अधिक घ्यायचं, अँटी घुमवलं अँटी क्लॉकवाईज घुमवलं तर वजा घ्यायचं. तर मी arrow ला इथं उलट घुमवतो, उलट म्हणजे हे असं घुमणार arrow, बरोबर. तर मला माहित आहे इथं सर्व ठिकाणी साइन आणि कॉस वाला तर आहेच नाही, इथं सर्व ठिकाणी साइन आणि कॉस वाला तर आहेच नाही. इथं फक्त कॉट आणि कोसेक असं दिसत आहे. तर एरो इकडे पारे, इथून एरो तुमचा असा घुमन असा, बरोबर ना. एरो असा जर घुमला तर तुम्हाला माहित आहे काय झालं असतं, हे कोसेक वर्ग थीटा हे वर्गाचे फॉर्म्युले वजा कॉट वर्ग थीटा बरोबर किती आलं असतं, एक आलं. मायनस बरोबर ना, समजलं का. तालुका बरोबर. हा सेकंड वाले हा सेकंड इज राईट हो सर. याच्यासाठी सांगितलं होतं रोज रिव्हिजन करा. सेकंड सर चौथं पण ऑप्शन येते ना ती. हा चौथं पण येते बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आणि हा टॅन स्क्वेअर इकडे पाठवलं तर पहा चौथं येत नाही बरं, बरोबर पहा. म्हणजे काय आलं असतं सेक स्क्वेअर थीटा वजा टॅन स्क्वेअर थीटा, बरोबर ना. इथून जर एरो असा घुमवला तुम्ही, इथून जर एरो असा घुमवला तर हे असं आलं असतं, समजलं का. तर ते तसं येणार नाही कारण की हे उलट लिहिलं आहे. इथं पाहिजे सेक स्क्वेअर थीटा आणि इकडे पाहिजे टॅन स्क्वेअर थीटा, समजलं का पाकमुळे. ठीक आहे. हो सर, ठीक आहे. चलो आगे बढ़ो. झालं का. हो सर. हो. एक मिनिट. 1 मिनिट कवर 1 मिनिट. तोपर्यंत झालं का. झालंय सर. हो सर माझं झालं. बघा म्हणजे तुम्हाला काय दिलंय, जर सेक थीटा बरोबर 2 तर टॅन थीटा वजा 2 साइन थीटा बरोबर किती. ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. ठीक आहे, सांगा पटकन घ्या. सर ए ओके. वाघचा आवाज नाही येत, वाघ कुठे गेला आज. वाघ आहे का नाही, वाघ आहे का नाही जंगलात आज. आहे आमच्या गावाला आला सर. पकडून ठेवले. हो सर 2 पिल्लं आहेत, वाघाची पिल्लं छोटे छोटे हो का? सर 2 आहे. 2 आहे. सर डायरेक्ट येतं गेली. सेक थीटा इज इक्वल टू 2 बघा. तर बघा रे बापू इकडे पहा, टॅन थीटा वजा 2 साइन थीटा असं काढायचं सांगितलंय. मग कसं काढायचं. कसं काढायचं रे. कोणी कोणी हे सांगितलंय उत्तर. बघा तुम्हाला माहित आहे काय माहित आहे सर, की सेक थीटा म्हणजे काय होते रे. होय सेक थीटा म्हणजे काय होते, सेक थीटाच्या विरुद्ध काय होते. समोरील बाजू भागीला कर्ण. हो सेक थीटाच्या विरुद्ध काय कोसेक थिटा. म्हणजे 1/, काय लिहिता येते कोसेक. कोसेक थिटा. बरोबर काय आलं असतं 2 आलं असतं. ए बापू समजलं का हे, समजलं का रे. मी डायरेक्ट सोडतो याला, समजत आहे का. बोला पटकन. हे सेक थीटा म्हणजे 2, तर तुम्हाला सांगितलं होतं मी सेक थीटाच्या विरुद्ध काय होते 1 कॉस थीटा. हे सर्वांना समजलं का. रिप्लाय करा मला पटकन, समजलं का. हो. हा मग आता पहा, हे कॉस थीटाची किंमत इकडे बारे, हे कॉस थीटाची किंमत काढतो, हे इकडे पाठवतो कॉस थीटा 2 इकडे पाठवतो. ते काय झालं असतं 1/2 बरोबर काय आलं असतं कॉस थीटा 1/2
ए बाबू 1/2 बरोबर cos थिटा आणि cos थिटाचा असा कोणता अँगल आहे ज्याची किंमत अर्धी आहे? cos थिटाचा असा कोणता अँगल आहे ज्याची किंमत अर्धी आहे? cos थिटाचा असा कोणता अँगल आहे ज्याची किंमत अर्धी आहे रे? कोणता अँगल आहे? हाय का अँगल? हे बघा दिसला का? टी वाला. ए बापू हे बा cos थिटा इकडे बा cos थिटा आणि हे cos थिटाचा कोणता अँगल? ए बापू दिसला का रे? किती अँगल आहे? किती? टी वाला सर. हा 60 वाला म्हणजे 60 वाला. हा cos हा तुम्हाला ऐकून नाही आलं. हो मला लक्षात नसेल. इकडे बारे लक्ष ठेवा. तर तुम्हाला माहित झालं की cos 60 ची किंमत ए बापू इकडे बारे म्हणजे हा जो काही 1/2 आहे याच्या ठिकाणी काय लिहिता येते तुम्हाला? cos 60 डिग्री बरोबर. हे बघा या 1/2 च्या ठिकाणी लिहिलं कारण की तुम्हाला माहित आहे cos 60 बरोबर किती होते? 1/2. cos 60 बरोबर 1/2 होते बरोबर. इथं काय आलं असतं cos थिटा. तर थिटाची किंमत काढून घेतो कारण की अशा प्रॉब्लेम मध्ये थिटाची किंमत काढली का आपल्या डोक्याचं टेन्शन कमी होऊन जाते. बिलकुल कमी होत जाते. बिलकुल कमी 0 होते. तर हा cos इकडे जाते. तुम्हाला माहिती आहे cos का होणार मग कॅन्सल म्हणजे 60 डिग्री बरोबर थिटा म्हणजे थिटाची किंमत किती आली? 60 डिग्री आली. इकडे बारे थिटाची किंमत 60 डिग्री आली. बस तुम्हाला हेच काढायचं आहे तर तुम्हाला टाका लागेल देअरफोर पारे समजासाठी tan ऑफ थिटाच्या ठिकाणी किती येणार? 60 डिग्री वजा 2 गुणेला sin ऑफ किती डिग्री? 60 डिग्री. मित्रांनो तुम्हाला माहित आहे sin 60 ची व्हॅल्यू किती असते? सांगा पटकन. sin 60 ची व्हॅल्यू किती असते? बोला पटकन बोला. किती असते? बोला ना. 1 4. sin 60 किती आहे? √3 आहे. ए बापू बरोबर पाय. sin 60 का tan हो सर. 60 किती आहे? √3 आहे. हा √3 tan 60 √3 आहे बरोबर. तर काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं बिलकुल. तर परीक्षेमध्ये आता हे लक्षात कसं ठेवायचं? सर असं बटना पलटवायच्या का मागे पुढं? नाही बटना नाही पलटवायच्या मागे पुढं. मग तर बघा इथं लिहिलं तुम्ही √3 वजा 2 गुणेला sin 60 ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही रे? ए गधा व्हॅल्यू माहिती आहे का नाही? किती आहे? √3 डिवायडेड बाय 2 आहे का नाही? हा तर हे √2 काय झालं? हो तर आहे. ए बापू इकडे पहा √2 कॅन्सल. म्हणजे इथं काय आलं? √3 वजा √3 म्हणजे उत्तर काय आलं असतं? 0. ए बापू उत्तर काय आलं असतं? 0. ऑप्शन कोणता आला रे? ऑप्शन 0. समजलं का? ओय ए. समजलं का? हो सर. लिहा घ्या समजलं. लिहा पटकन. हा चला समोर बघा. आता याचं उत्तर काढून दाखवा मला पटकन. आता काढता आलं पाहिजे सर्वांनी. नाही तर पहा तुम्हाला मारतो आता मी. आता जर नाही आलं ना मारून टाकतो मी तुम्हाला. सांगा लवकर. ठीक आहे. जर कोसेक थिटा बरोबर कोणा 2 कोणा तर इकडे पहा रे. तर ए बापू cos थिटा वजा 2 cos थिटा इज इक्वल टू किती? ऑप्शन ए वर्गमुळात 2. ऑप्शन बी 1/वर्गमुळात 2. सी बरोबर 1 आणि डी बरोबर 0. ऑप्शन कोणता? हा तिसरा सर. हा ए गधा इकडे बा. वाईस तिकडून म्यूट करा बरं थोडंसं. म्यूट करा. इकडे पहा बापू तुम्हाला एक सांगितलं होतं मी पहिलंच कोसेक थिटा बरोबर √2 दिलेला आहे. अशा प्रॉब्लेम मध्ये पहिले थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची मग उत्तर पटकन निघून जाते. तर लवकर पाहा रे. आपल्याला कोसेकचं काही लेणे देणं नाही आहे पण कोसेकच्या विरुद्ध काय होते? ए बापू ए कोसेकच्या विरुद्ध काय होते? बोला ना. का होते रे? हे एकही नाही बोलत आता. आता नाही बोलणार.
कोसेकच्या साईन साइन थिटा. आणि तुम्हाला माहित आहे साइनची रूट 2 व्हॅल्यू केव्हा येते? साइनची रूट 2 व्हॅल्यू सर 1/√2 येते, पण केव्हा? जेव्हा अँगल किती असतो? 45 डिग्री. माहिती आहे का नाही? जेव्हा थिटाची व्हॅल्यू 45 असते, साइन 45 असते, साइन 45 असते, तेव्हा त्याची व्हॅल्यू येते 1/√2. आणि याचं जर उलट केलं तर याची व्हॅल्यू किती येणार? मग 2 येणार. म्हणजेच या थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री असणार. म्हणजे तुम्हाला समजलं असं नाही तर थिटा बरोबर किती डिग्री असणार? 45. समजलं का हे? सांगा हो किंवा नाही पटकन. समजलं का नाही? हो सर. हा. हो सर. आता बस इथं व्हॅल्यू टाकून द्या. झालं सत्यानाश तुमचं. मग काय होणार सर? कॉट ऑफ 45 डिग्री वजा बापू इकडे पाहिजे वर्गमुळात 2 गुणिले किती आहे इथं? कॉस थिटा. तर इथे येणार बघा कॉट ऑफ 45. कॉट 45 ची व्हॅल्यू किती येते रे? किती येते? किती येते? कॉट 45 कॉट 45 किती येते? 1/√2. एक भुकी मारतो सर. एक तिकडे भुकी मारतो तुमच्या नाकावर. तिकडे पाहून राहिले. इकडे पहा किती? कॉट 45 म्हणजे असं लिहिता येते रे. साइन 45 सॉरी साइन म्हणतो काय वरत काय लिहिता येते? कॉस 45 भागेला काय लिहिलं असतं? साइन 45. कॉस 45 ची व्हॅल्यू माहिती आहे 1/√2 आणि साइन 45 ची व्हॅल्यू माहिती आहे 1/√2. दोन्ही कॅन्सल झालं तर उत्तर किती आलं असतं? 1. समजलं का? होय तालुका वर्रा. सर सांगितलं होतं. हा 1 येते ना. इथे इथे किती येणार मग? तिसरं सांगितलं होतं. इथे 1 आलं. 1 आलं इथं. इथं 1 लिहिले का पारे वजा वर्गमुळात 2 कॉस. कॉस किती आहे? थिटाच्या ठिकाणी किती येणार? थिटाच्या ठिकाणी येणार सर 45. कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे रे? 1 भागिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कॅन्सल. 1 वजा 1 म्हणजे उत्तर किती आलं असतं? 0. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं का? होय तालुकावरला. हो सर. हो सर. सर स्लाइड नाही